हे एक शैक्षणिक साहित्य आहे. नैसर्गिक संख्या समूह 1 ते 100 अंक आहेत, संख्या आहेत. यातून आपण विविध गोष्टी शिकणार आहे. या शिकण्यासाठी हे जाळी वापरणार आहे आणि हे ब्लॉक वापरणार आहे. तर पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतो आहे ते म्हणजे आपण समसंख्या ह्यातनं कशा ओळखायच्या किंवा समसंख्या म्हणजे काय. तर ज्या संख्येचे 2 समान भाग होतात, एकही गोष्ट शिल्लक राहत नाही, मग हे आपण 2 समान वाटण्या करताना त्याला म्हणायचं समसंख्या. तर ह्या समसंख्या समजा 2 घेतली तर 2 घेतल्यानंतर आपले बघा असे 2 समान भाग होतात. 4 घेतले तर हे असे 2चे 2 समान भाग होतात. तर यामधून आपण या पाटीतून आपण ते शिकणार आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो. आता इथं मी पहिल्यांदा बघा असं दिसतं आहे, बरेच अंक दिसत आहेत, 1 2 3 4. तर पहिल्यांदा मी 2वर माझा ब्लॉक ठेवतो आहे का की 2 ही 2 समान भागात विभागली जाईल आणि ती समसंख्या होते. नंतरची आहे ती 4 आहे का की 4चे बी 2 समान भाग होत आहेत आणि त्याला 2नं भाग जातो आहे. नंतरची संख्या आहे 6, ती बी 2 भागात विभागली जाते, 3चे गट होत आहेत. नंतरची संख्या आहे 8, तिचे बी 2 समान भाग होत आहेत. कितीचे भाग होतील? 4चे होतील. आणि नंतरची संख्या आहे 10. आता हे आपण बघितलं, इथंच लक्षात येते तुम्हाला की 2 4 6 8 आणि 10च्या शेवटी कोण आहे? 0 आहे. म्हणजे आपण यातनं प्रत्येक वेळेला 2 समान भाग करत बसायचं का? नाही. तर एक आयडिया लावायची आपण. मग काय बाबा कशी आहे ही? तर इथं 2 आहेत, 4 आहेत, 6 आहेत, 8 आहेत आणि 0 आहेत. मग मी दुसरे ब्लॉक लावताना बी तसंच लावणार आहे की इथं 2 आहेत म्हणजे कोण आहे ती? 12. इथं 4 आहेत म्हणजे कोण आहे ही? 14. इथं कोण आहेत? 6 म्हणजे ही कुठली संख्या आली? ही इथं कोण आहेत? तसंच इथं बी 8 आहे, मग ही कुठली संख्या झाली? 18. आणि नंतर इथं 0 आहे, मी 0च घेतला खाली, इथं किती संख्या झाली? 20. आता 2 तू संख्या लाव की ज्या तुला समसंख्या आहेत. तू 2 लाव बघ कोणत्या. हां, तू 2 लाव बरं. आता मी 2 लावतो. आता तू 2 लाव. आता हे आपलं बरोबर आहे का नाही हे कशातनं शोधायचं? तर इथं समसंख्येचा एक चार्ट आहे, तो लावून बघायचा. तो बरोबर असेल तर आपल्या बरोबर आहेत. बघा बरं, 2वर लावलं आहे का? लावलं आहे. 4वर आहे का? 6वर आहे का? 8वर आहे का? 10वर आहे का? 12वर आहे का? 14वर आहे का? 16वर आहे का? 18 लावला आहे, 20 लावला आहे. म्हणजे आपण लावलेल्या समसंख्या बरोबर आहेत. बरोबर. आता ह्यापेक्षा विषम संख्या म्हणजे काय? ह्या समसंख्या सोडून राहिलेल्या विषम संख्या. पण विषम संख्या 2 भागात समान वाटल्या जात नाही. एक कुठला एक नग किंवा एक वस्तू शिल्लक राहते. उदाहरणार्थ आता आपण हे सगळे ब्लॉक काढले आणि तुम्हाला जर मी यातला आता मी ह्यातले 3 घेतले. 3 घेतल्यानंतर असं होतं बघा, हे जे 2 समान भाग केले, इकडे एक ठेवला इकडे एक ठेवला, तर हा विभागला जात नाही. समजा 5 घेतले मी, बघा इकडे एक ठेवला, इकडे एक ठेवला, इकडे एक ठेवला, इकडे एक ठेवला, तर हा विभागला जात नाही. म्हणजे ह्या कसल्या संख्या आहेत? विषम. मग ह्या कुठल्या आहेत बघा? 1 2 ठिकाणी विभागला जाणार नाही, पुन्हा 3 विभागला जाणार नाही, पुन्हा 5 विभागला जाणार नाही, पुन्हा 7 2 ठिकाणी विभागला जाणार नाही, पुन्हा
9 2 ठिकाणी विभागला जाणार नाही. पुन्हा 11 2 ठिकाणी विभागला जाणार नाही. आता ह्याच्या पुढचा एक अंक तू शोध बरं कुठला, कोण विभागला जाणार नाही सांगतो, कोण आहे तो? 13. अजूनही दाखव मला एक. 15 2 ठिकाणी विभागला जाणार नाही. तू दाखव बरं. 17. हां 19. हां आता तू एखादा दाखव, खालचा कुठला तरी दाखव, तिथला दाखव नको ओळीनं. खाली तुला कोण वाटतं विभागला जाणार नाही? कोण आहे? 79. हा सुद्धा विभागला जाणार नाही. पण हिनं 79 काढलेलं उत्तर बरोबर आहे का हे आपण आता ह्याच्यामध्ये काय करूया, शोधूया. बघा बरं ह्याच्यात 79 आहे का इथं, म्हणजे तिनं काढलेलं उत्तर बरोबर आहे. बरं आपलं उत्तर बरोबर आहेत का बघा बरं. 1 3 5 7 9 11 13 15 17 19 म्हणजे आपले बरोबर आहेत. म्हणजे आपण आता या सम आणि विषम संख्या पाहिल्या. अशा प्रकारे आपण काय करणार आहे, यातून मूळ संख्यावर ब्लॉक ठेवणार आहे. त्याची उत्तरसूची यामध्ये दिलेली आहे. पुन्हा संयुक्त संख्यांवर ब्लॉक ठेवणार आहे, त्याची उत्तरसूची यामध्ये दिलेली आहे. नंतर मुलांना सांगायचं की जोडमूळ तर तुम्हाला माहीत आहे कसं आहे, कुणाला जोडमूळ म्हणायचं, तिथं हे ब्लॉक ठेवायचे आणि जोडमूळची सूची काढायची ते बघायचं. नंतर आपल्या ह्या संख्या समूहामध्ये आपल्याला वर्गसंख्या किंवा चौरस संख्या ज्यांना म्हणतात त्यांच्यावर हे ब्लॉक ठेवायचे, त्याची उत्तरसूची यामध्ये दिलेली आहे. तसंच आपण त्रिकोणी संख्यांवरही याची ब्लॉक ठेवायचे आणि त्रिकोणी संख्या बरोबर येत आहेत का नाही ते ह्यातली सूचीनं ते काय करायचं, पडताळा घ्यायचा. आणि या साहित्याचा आपण समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या, वर्गसंख्या आणि त्रिकोणी संख्या या संख्येचा आपण काय करायचा, सराव करायचा आहे. धन्यवाद.